नमस्कार, मी राणी कासलीवाल. आपण पाहत आहे डिजिटल अहिल्यानगर. 2 दिवसांपूर्वी कामरगाव येथील कामाक्षा देवी मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात चोरी करण्यात आली होती आणि हे वृत्त डिजिटल अहिल्यानगरने देखील प्रसिद्ध केलं होतं. दरम्यान आता चोरांना देवाची देखील भीती उरली नसल्याचं पाहायला मिळतंय आणि हा चोरीचा संपूर्ण थरार अवघ्या 3 मिनिटात घडला होता आणि हा संपूर्ण थरार CCTV कॅमेऱ्यातही कैद झाला होता. या चोरट्यांनी काही घरांच्या दारांच्या कड्याही लावल्या होत्या आणि चोरीचा प्रयत्न केला होता. 2 दिवस उलटत नाही तोच पुन्हा काल चोरीचा प्रकार घडल्याचं पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे कामरगाव ग्रामस्थ संतप्त झालेले आहेत आणि आत्ता आपल्याबरोबर आहेत कामरगावचे उपसरपंच आणि काही ग्रामस्थ. जाणून घेऊ सविस्तर. 2 दिवसांपूर्वी चोरी झाली होती आणि आता पुन्हा चोरी झाली. या संदर्भात तुम्ही पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे. नेमकी काय मागणी आहे? मॅडम, आमच्या गावात परवा दिवशी रात्री 3 वाजल्याच्या सुमारास कामाक्षा माता मंदिरामध्ये सुमारे 3 तोळे सोनं काही अट्टल चोरट्यांनी, म्हणजे पाठीमागं एकही पुरावा ठेवलेला नाही अशा पद्धतीने हातात हँडग्लोव्ज घालून किंवा तोंडाला बांधून देवीचे कुलप तोडण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी ते कटावणी टाईप शस्त्राचा वापर केलेला आहे. अशा पद्धतीने चोरी केली. त्याच दिवशी त्यांनी आमच्या गावातील रज्जाकभाई शेख आणि सतीश सोनवणे साहेब यांचेही घरं फोडलेले आहे. म्हणजे एकाच रात्री त्या ठिकाणी त्यांनी 3 चोऱ्या केल्या. ते होऊनच्या होऊन म्हणजे चोरट्यांची कमाल म्हणायची का काय म्हणायची ह्या मलाच कळत नाही की काल रात्रीसुद्धा आमच्या गावात चांगदेव आंधळे म्हणून आहेत, त्यांच्या घरी जाऊन 2 शेळ्या आणि त्यांचे काही शेळ्यांचे पिल्लं त्या ठिकाणी ऑन CCTV फुटेज कॅमेऱ्यात कैद झालेली आहे चोरी. त्या ठिकाणी येऊन त्यांनी ते सुमो गोल्ड टाईप गाडी होती त्या गाडीत घेऊन गेलेले आहेत. आम्ही आता जिल्हा पोलीस अधीक्षकांना, आम्ही आमचे दादा झरेकर असतील, संदीप लष्करे, आम्ही सगळे आमचे युनिट आहे, आम्ही सगळेजण भेटलो. आम्ही साहेबांना विनंती केलेली आहे. साहेबांनी त्यांच्या परीने LCBची टीम असेल, तालुक्याची टीम असेल, सगळ्या टीम लावलेल्या आहेत. आणि एवढं करून आमचं कामरगाव म्हणजे आता आमच्या ग्रामस्थांना असं वाटतंय ना, आम्हालाही वाटायला लागलं की कामरगाव हा पहिला अपघाताचा हॉटस्पॉट होता, आता चोरट्यांचा हॉटस्पॉट झाला आहे. आमचं कामगाव चोरट्यांचा हॉटस्पॉट झाला आहे. आमचं पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे, आमच्या गावामध्ये जे काय पेट्रोलिंगला पोलीस पाठवतात त्यांची संख्या थोडी वाढवली पाहिजे. गल्लोगल्ली म्हणा किंवा विविध वस्तींमध्ये म्हणा त्या ठिकाणी पेट्रोलिंग झाली पाहिजे. आणि आत्ता हे जे चोर आहेत यांनी जे काही पुरावे सोडले त्याच्या आधारे त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे, ही आमची जिल्हा पोलीस अधीक्षकांना विनंती आहे. बरं, आता आज तुम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे. तुमच्या मागण्या तुम्ही त्यांच्यासमोर ठेवलेल्या आहे. तुमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर तुमचं पुढची भूमिका काय असणार आहे? आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना कळकळीची विनंती केली आहे की त्या ठिकाणी चोरट्यांना 8 दिवसाच्या आत साहेबांनी आम्हाला शब्द दिला आहे की आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. पण आमची साहेबांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही पकडाच, पण जर पोलिसांकडून जर ते चोरटे एवढे पुरावे ठेवूनही नाही पकडले तर आम्ही सर्व ग्रामस्थ, महिला असतील, पुरुष असतील, सर्व आमच्या गावातील सर्व पक्षीय, राजकीय, सामाजिक, धार्मिक सगळे कार्यकर्ते मिळून आम्ही कामरगावमध्ये नगर पुणे हायवे रोडला रस्ता रोको आंदोलन तर हयात करणार आहोत. आम्ही त्या ठिकाणी उठणार नाही, कारण आमचं कामरगावमध्ये कामाक्षा माता हे आमचं सगळ्यांचं एक श्रद्धास्थान आहे आणि आमच्या श्रद्धेला धक्का लागलेला आहे. त्यामुळे आम्ही 8 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे. 8 दिवसात जर नाही झालं तर आम्ही सर्व सरपंच असतील, आमचे सगळे कार्यकर्ते असतील, स्वतः आम्ही असू, आम्ही त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने करणार आहोत. या प्रसंगी उपसरपंच संदीप लष्करे, तालुकाध्यक्ष सिद्धांत आंधळे, युवा नेते दादा झरेकर, स्वप्नील ठोकळ, अक्षय कोले, सुयोग भुजबळ आणि जय आंधळे उपस्थित होते.